नमस्कार सेवकांनो, मानव धर्म परमेश्वरी कृपेचा मानवी अनुभव या पुस्तकामध्ये एकूण 30 सेवकांचे अनुभव दिलेले आहे। मनोगत सन्माननीय सेवक बंधू आणि भगिनींनो, मानव धर्माचे प्रणेते परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका परमेश्वराची प्राप्ती केल्यानंतर बाबांनी मानव धर्माच्या सेवेकरिता जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे या म्हणीप्रमाणे निष्काम भावनेने आपले जीवन अर्पण केले। मानव सेवा हीच ईश्वर सेवा हा भगवंताचा संदेश सर्व दुखी मानवापर्यंत पोहोचवण्याकरिता व कृतीत आणण्याकरिता बाबांनी मानव धर्माची स्थापना केली। दुखी मानवाला अंधश्रद्धेतून तसेच व्यसनमुक्त करण्याकरिता 4 तत्व 3 शब्द व 5 नियमांच्या माध्यमातून एका परमेश्वराचे अनुभव परिचय मार्गदर्शनाद्वारे मानवाला करून दिलेले आहे। बाबांच्या शिकवणीप्रमाणे व मार्गदर्शनानुसार 4 तत्व 3 शब्द व 5 नियमांचे जीवनात पालन केल्यामुळे दुखी मानवाला दुःखातून मुक्ती मिळाली असून सेवकांच्या कुटुंबात सुख समाधानी लाभलेली आहे। अशाच काही सेवकाचे आत्मानुभव आम्ही परमेश्वरी कृपेचा मानवी अनुभव या पुस्तकाद्वारे आपणासमोर सादर करीत आहोत। बाबांनी आम्हाला सेवकाचे आत्मानुभव प्रकाशित करण्याबाबत दिलेल्या प्रेरणेमुळे आम्ही सदर पुस्तक प्रकाशित करत आहोत। महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या चरणी आम्हा सर्व सेवकांचे कोटी कोटी प्रणाम। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर। परमेश्वरी कृपेचा परिचय। मनुष्य हा आपल्या स्वार्थाकरिता निरनिराळ्या प्रकारची खोटी कार्य करून आपला स्वार्थ साधतो, परंतु हे कार्य करीत असताना ज्या सृष्टी निर्मात्या परमेश्वराने हा मानव देह जन्माला घातला आहे त्या परमेश्वराला तो विसरतो। एवढेच नव्हे तर आपण आपल्या स्वार्थापोटी दुसऱ्यांना दुःख देतो। मानवात सुद्धा परमेश्वरी अंश आहे याचा सुद्धा विचार करीत नाही आणि कालांतराने निरनिराळी दुःखे व संकटे स्वतःवर ओढवून घेतो। दुःख आल्यावर निरनिराळ्या प्रकारे औषधोपचार करून सुद्धा जेव्हा फायदा होत नाही, किंबहुना मंत्रतंत्राचा उपयोग करून सुद्धा दुःख नष्ट होत नाही, तेव्हा नशिबावर बोट ठेवून परमेश्वरच आमच्यावर कोपला आहे असा गाजावाजा करीत असतो। आपल्यावर हे संकट का आले? आपण आपल्या कोणत्या वाईट कर्मामुळे परमेश्वरी अवकृपा होऊन आपल्यावर ही संकटे आली याचा मुळीच विचारच तो करीत नाही आणि नशिबाचा खेळ म्हणून दुःख भोगीत राहतो। महान त्यागी बाबा जुमदेवजीकडे येणाऱ्या दुःखी आणि पीडित मानवांचे दुःख बाबा शांतपणे ऐकून घेतात। त्यांच्यावर ही संकटे का व कशी आली याचा विचार करून त्यांना मार्गदर्शन करतात की परमेश्वर एक आहे, त्याने ही सृष्टी निर्माण केली आहे। त्या परमेश्वराची मनोभावे आराधना करून मानवतेचे कार्य केल्यास असलेली संकटे दूर होऊन समाधान मिळू शकते। परमेश्वराने सृष्टी निर्माण केली तेव्हा मानव सुद्धा जन्माला घातला। मानव घडवताना परमेश्वराला ओळखण्याची बुद्धी मानवाला दिली, त्याचबरोबर मोह माया अहंकार सुद्धा मानवात निर्माण केला। अशा प्रकारे मानव घडवताना परमेश्वरी हेतू हाच की मनुष्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करून मोह माया अहंकारापासून अलिप्त राहून दूर राहून परमेश्वर काय आहे हे जाणून आणि परमेश्वरी कृपा संपादन करून आपले मानवी जीवन सुखी कसे करता येईल याकडे लक्ष द्यावे। सध्या आपण पाहतोच की मानव याचा विचार न करता मोह माया व अहंकाराच्या आहारी जाऊन स्वार्थ साधण्याकरिता दुसऱ्यांच्या आत्म्याला दुःख देतो, म्हणजेच परमेश्वराला आपल्या कार्याने दुःखी करीत असतो आणि कालांतराने स्वतःच दुःखी होतो। अशा प्रकारे दुःखी झालेल्या मानवाला महान त्यागी बाबा जुमदेवजी मार्गदर्शन करतात। परमेश्वर हा सर्व मानवात विराजमान आहे। परमेश्वराची कृपा संपादन करण्याकरिता मानवाने मानवतेचे कार्य करणे अत्यावश्यक आहे। आपल्या आचरणात सत्यता आणली पाहिजे, सत्य व्यवहार केला पाहिजे, मर्यादेचे पालन करावयास हवे, तसेच सर्वांचे प्रेम संपादन करावयास हवे। मानवतेचे हे गुण परमेश्वराला प्रिय आहेत। ज्या मानवात वरील तिन्ही गुण असतील आणि त्याचप्रमाणे त्याचे व्यवहार असतील तर त्या मानवावर परमेश्वरी कृपा असते। त्यामुळे त्याच्यावर कोणत्याच प्रकारचे संकटे येऊ शकत नाहीत किंवा काहीही दुःख निर्माण झाले तर परमेश्वर त्याला त्या दुःखातून मुक्त करून समाधान देत असतो, सुख देत असतो। बाबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अनेक लोक सत्य मर्यादा व प्रेमाने आचरण करीत असल्यामुळे त्यांना दुःखापासून मुक्ती मिळाली असून ते आपले जीवन आनंदाने व सुख समाधाने जगत आहेत। पूर्वी बाबांच्या कुटुंबातील लोक दुःखाने पीडित होते। त्यांच्याकडे नेहमी कोणी ना कोणीतरी आजारी असायचे। त्यांचे वडील श्री विठोबाजी यांनी नाना प्रकारचे प्रयत्न केलेत। औषधोपचार, नवस, मंत्रविद्या वगैरे सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही त्यांच्या कुटुंबात समाधान मिळत नसे। त्यामुळे सर्व त्रस्त झाले होते। भूताटकीमुळे त्यांच्या कुटुंबातील अनेक जीव देवाघरी गेले होते। नातेवाईक सुद्धा भीतीमुळे त्यांच्या घरी येत नसत। अशा प्रकारे बाबांचे कुटुंब एकाकी जीवन जगत होते।
परमेश्वरी प्राप्ती. एके दिवशी कुटुंबातील लोक विचारमग्न बसले असता एक व्यक्ती त्यांच्याकडे आली. त्यावेळी बाबांच्या कुटुंबातील दुःख पाहून त्या व्यक्तीला अत्यंत दुःख झाले. तेव्हा त्या व्यक्तीने बाबांना सांगितले, परमेश्वरी कृपा प्राप्त करण्याचा एक विधी मला माहीत आहे. तो विधी केल्याने परमेश्वरी कृपा प्राप्त होऊन सर्व दुःखे नाहीशी होतात. तेव्हा त्या व्यक्तीने त्यांना एक मंत्र मागून त्याचा विधी सांगितला आणि म्हटले, हा संन्यासाचा मंत्र आहे. हा विधी मी केलेला नाही, तुम्ही करीत असाल तर करा. विधी साधला तर परमेश्वरी कृपा प्राप्त होऊन सुखी व्हाल, नाहीतर विधी करणाऱ्याचे काय होईल हे मी सांगू शकत नाही. बाबांनी कुटुंबातील सर्व लोकांना एकत्र बोलवून त्यांना त्या व्यक्तीने सांगितलेली सर्व माहिती समजावून सांगितली आणि कुटुंबातील कोणी व्यक्ती हा विधी करण्यास तयार आहे का असे विचारले. त्यावेळेस सर्वांनी नकार दिला. तेव्हा बाबा सर्व भावांना उद्देशून म्हणाले, आपण 5 भाऊ आहोत, दुकानग्रस्त आहोतच, तेव्हा मी हा विधी करतो. एक भाऊ मरण पावला म्हणून समजा आणि माझ्या पश्चात माझ्या पत्नीच्या व मुलाला सांभाळ करा. त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे बाबांनी 42 दिवस हनुमानजीची साधना केली. 42व्या दिवशी त्यांना भगवान बाबा हनुमानजी प्रसन्न झाले. भगवान बाबा हनुमानजींना प्रसन्न केल्यानंतर सुद्धा त्यांना त्यांच्या कुटुंबातील लोक राम, शंकर, देवी आदींना मानित असत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील लोकांचे दुःख पूर्णतः नष्ट झालेले नव्हते. कुटुंबात दुःख आले तर बाबा मंत्रोच्चार करून फूक मारित व दुःख नष्ट होई, परंतु ते तात्पुरतेच. हळूहळू बाबांकडे लोक येऊ लागले व बाबा फूक मारून त्यांचे दुःख दूर करू लागले. एके दिवशी एक दुःखी बाई बाबांकडे आली. तेव्हा ती शुद्धीवर नव्हती. ती बाई आपल्या छाताने आपल्या गालांचे मांस काढून खात होती. बाबांनी मंत्रोच्चार करून फूक मारतात ती शुद्धीवर आली व नंतर थोडे दूर गेल्यावर पुन्हा ती तसंच करू लागली. अशा प्रकारे दिवसभर त्या बाईला पूर्णतः शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न बाबांनी केले, परंतु ती पूर्णतः शुद्धीवर आली नाही. शेवटी बाबा त्रस्त झाले आणि त्या बाईला घरी जाण्यास सांगितले. वरील घटनेमुळे बाबा विचार करू लागले की भगवंताच्या शक्तीपुढे ही कल्पनारूपी शक्ती टिकाव धरून आहे. याचाच अर्थ असा की हनुमानजी, राम, शंकर, देवी यांच्यात या कल्पनारूपी शक्तीला नष्ट करण्याचे सामर्थ्य नाही. बाबांनी भगवान हनुमानजी पुढे प्रश्न मांडला, आपण भगवान आहात, परंतु आपण कल्पनारूपी शक्तीला नष्ट करू शकत नाही. तेव्हा कल्पनारूपी शक्तीला नष्ट करणारी कोणती शक्ती आहे? त्यावेळी हनुमानजींनी बाबांना सांगितले, ज्या परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली आहे तोच ह्यावर मात करू शकतो आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी 5 दिवस सारखे हवन करावे लागेल. तेव्हाच सृष्टी निर्मात्या एका परमेश्वराची कृपा प्राप्त होऊ शकेल. बाबांनी कुटुंबातील सर्व लोकांसहित 5 दिवसाच्या हवनास सुरुवात केली. शेवटच्या दिवशी हवन करीत असताना बाबांचे देहभान हरपले. त्यांना संपूर्ण आकाशात एकच डोळा दिसू लागला. त्यावेळी त्यांना विदेह स्थिती प्राप्त झाली. ते फक्त थोडे जेवण करीत, कोणालाही जवळ येऊ देत नसत. त्यावेळी ते पूर्णपणे परमेश्वरात विलीन झाले होते. बाबांची ही स्थिती पाहून त्यांच्या कुटुंबातील इतर लोक काळजीत पडले. सर्वांनी मिळून परमेश्वराला विनंती केली. तेव्हा परमेश्वराने सांगितले, सेवक अब भगवान बन गए हैं, वह मुझ में विलीन हो गए हैं. अब वह मेरा सेवक है और मैं भगवान हूँ. मेरा सिर सेवक का धड़ और सेवक का सिर मेरा धड़ ऐसा मुझ में विलीन हो गया है. अगर आपको अपने भाई से इतनी हमदर्दी थी तो क्यों उन्हें मेरी प्राप्ति करने दी? उसी वक्त उन्हें रोक देते. सेवक गृहस्थी में रहे, ऐसे अगर आपकी इच्छा हो तो आप सब मिलकर प्रार्थना करें, भगवान को दया आएगी तो बाबा गृहस्थी में रहेंगे. परमेश्वराच्या वरील आदेशाप्रमाणे कुटुंबातील सर्व लोकांनी सतत 3 महिने प्रार्थना केल्यानंतर परमेश्वराला दया आली व बाबा शुद्धीवर आले. त्यावेळी परमेश्वराने बाबा पुढे प्रश्न मांडला, हे सेवक, मैं भगवान हूँ, तू मानव है, मैं जानता हूँ. मानव यही बेईमान है, उनमें से तू मानव है. भले ही तूने मुझे प्राप्त किया, लेकिन मैं मानव पर कदापि विश्वास नहीं करता. वरील प्रमाणे परमेश्वराचे प्रश्न ऐकून बाबांनी निश्चय केला, मी एक इमानदार मानव म्हणून कार्य करीन आणि परमेश्वरी कृपा टिकवण्याकरिता जीवनभर निष्काम भावनेने कार्य करून सर्वसाधारण लोकांना परमेश्वरी कृपेबद्दल जागवण्याचे कार्य करीत राहील. बाबांचे ध्येय ओळखून परमेश्वराने त्यांच्या व त्यांच्या कुटुंबातील सर्व लोकांना 1.25 वर्षाचा त्याग दिला. या कालावधीत कोणत्याही प्रकारचे दुःख आले तरी औषधोपचार तसेच कुटुंबाव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीच्या हातचे पाणी किंवा पान सुपारी वगैरे खाद्यपदार्थ सेवन करण्यास बंदी होती. हा त्यागाच्या कालावधीत परमेश्वराने बाबांच्या कुटुंबावर अनेक प्रकारचे दुःख आणून ठेवले, परंतु ह्या दुःखांना न जुमानता त्यांनी आपला 1.25 वर्षाचा त्याग पूर्ण केला. तेव्हा परमेश्वराने बाबांना आशीर्वाद देऊन म्हटले, जे मानव सत्य, मर्यादा, प्रेमाने आणि मानवतेने वागतील त्यांचे सर्व दुःख नष्ट होऊन ते सुखी जीवन जगतील.
परमेश्वराला दिलेल्या वचनाप्रमाणे बाबांनी त्यांच्याकडे येणाऱ्या दुखी लोकांना परमेश्वरी कृपेबद्दल जागवण्याचे कार्य निष्काम भावनेने सुरू केले आणि आपले आयुष्य गोरगरीब व दुखी लोकांच्या सेवेत वाहून दिलेले आहे. बाबांकडे येणाऱ्या दुखी लोकांना त्यांच्या कर्तव्याने कसे समाधान मिळेल ह्याबद्दल बाबा मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे जीवनात खालीलप्रमाणे कार्य करण्याकरिता सांगतात. दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर करावयाची विनंती. सकाळची विनंती. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. भगवान बाबा हनुमान जी, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवंत. बाबा हनुमानजीलाच मानीन. मी माझ्या कर्मांत चुकलो याची मला क्षमा द्या. बाबांचे आदेश, सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जीवनात पाळीन असे मी सत्य वचन देतो. ह्याला जीवनात कधीही विसरणार नाही. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा एक. सत्य, मर्यादा, प्रेम कायम करने वाले, अनेक वाईट व्यसन बंद करने वाले मानव धर्म की जय. वरील विनंती सोबतच बाबांनी सेवकांना आपल्या जीवनात परमेश्वरी कृपा टिकवून ठेवण्याकरिता खालीलप्रमाणे तत्व शब्द नियम दिलेले आहेत. ह्या तत्व शब्द व नियमाने चालणाऱ्या मानवावर जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही आणि त्यांचे जीवन सुखी व समाधानी राहील. तत्व शब्द आणि नियमाची सतत आठवण राहावी म्हणून दररोज संध्याकाळी प्रार्थना म्हणून त्याची उजळणी करण्यास सांगतात. सायंकाळची प्रार्थना. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. भगवत प्राप्ती करता निष्काम कर्मिक साधने करता बाबांनी 4 तत्व दिले आहे. पहिला परमात्मा एक, दुसरा मर्यादा, भगवत नाम प्रतिष्ठा, दुःख दारी दूर करते, उद्धार, चौथा इच्छानुसार पूजा. बाबांनी भगवत गुणाचे 3 शब्द दिले. आपल्या कुटुंबात व सेवकात पहिला सत्य बोलणे, दुसरा मर्यादा पाळणे, तिसरा प्रेमाने वागणे. जीवनात चालण्याकरता, गृहस्थी उच्च आणण्याकरता, मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरता बाबांनी 5 नियम दिले आहे. पहिला ध्यान एक परमेश्वर मानणे, दुसरा सत्य, मर्यादा व प्रेम सेवकात तसेच कुटुंबात कायम करणे, तिसरा अनेक वाईट व्यसन बंद करणे. दारू, टॉनिक, सट्टा, जुवा, लॉटरी, पाटाची होड, कोंबड्याची काठी, चोरी करणे, खोटे बोलणे, राग आणणे बंद करणे. स्त्रियांनी मुलांना व पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करणे. चौथा, कुटुंबात व सेवकात एकता कायम करणे. 5, आपले कुटुंब मर्यादित ठेवणे. याशिवाय बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे. मर्याजी भगवत नाम पर, मर्याजी भगवत नाम पर, मर्याजी भगवत नाम पर. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा एक. सत्य, मर्यादा, प्रेम कायम करने वाले, अनेक वाईट व्यसन बंद करने वाले मानव धर्म की जय. वरील तत्व शब्द आणि नियमांचे जीवनात आचरण केल्याने परमेश्वरी कृपा सोबत असते आणि मानवाच्या जीवनात असलेली अनेक प्रकारची दुःखे नाहीशी झालेली आहेत. उदाहरणार्थ कॅन्सर, टीबी, कुष्ठरोग, कोड, जादूटोणा इत्यादी प्रकारचे असाध्य रोग त्यागाने साध्य झालेले आहेत. त्यामुळे नागपूर शहर, भंडारा जिल्हा, वर्धा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, अहमदाबाद, सुरत, मुंबई, दिल्ली, बिलासपूर तसेच अमेरिकेतील न्यूयॉर्क व कॅनडा येथे 6000 कुटुंबाचे सेवक या तत्वावर आधारित झालेले आहेत व परमेश्वरी कृपेचा लाभ घेत आहेत. दिवसेंदिवस परमेश्वरी कृपेचा प्रसार चोहीकडे होत असल्यामुळे महान त्यागी बाबा जुमदेवजी म्हणतात, आपणासारखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी. या म्हणीप्रमाणे परमेश्वरी कृपेचा लाभ तत्वावर येणाऱ्या सेवकांना मिळालेला आहे. तत्वावर आधारित कोणत्याही सेवकाने बाबा हनुमानजी या नावाने तीर्थ दिल्यास किंवा फूक मारल्यास परमेश्वरी कृपा त्या ठिकाणी उभी राहते व मानवाचे दुःख दूर करते. असा प्रत्यक्ष अनुभव तत्व, शब्द आणि नियमाने चालणाऱ्या अनेक सेवकांना आलेला आहे. बाबांप्रमाणे त्यांच्या ध्येयाने चालणाऱ्या सेवकांच्या मार्गदर्शनाने सुद्धा अनेक दुःखी मानवांचे दुःख दूर होऊन परमेश्वरी कृपा प्राप्त होत असते. आजपर्यंत आपल्या देशात अनेक महान संत विभूती होऊन गेल्या, परंतु असे प्रत्यक्ष अनुभव आम्हास पाहावयास मिळालेले नाही. अशी ही महान कृपा प्रत्येक मानवाच्या कर्तव्यावर अवलंबून असते. प्रत्येक मानवाने बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द आणि नियमाने आपल्या जीवनात आचरण करून परमेश्वरी कृपेचा लाभ घ्यावा आणि आपले जीवन सुख, शांती व समाधानाने जगून स्वावलंबी बनवावे. मानवी जीवनाच्या ह्या दैवी बाजूसोबतच बाबांनी सहकाराच्या माध्यमातून आर्थिक आणि सामाजिक बाजू सुद्धा सुदृढ करण्याकरिता तुका म्हणे पाहिजे जातीचे या म्हणीप्रमाणे सर्व सेवकांना एकत्र केले आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या मार्गदर्शनाने दुःखी व कष्टी लोकांना त्यांच्या दुःखातून मुक्ती मिळून त्यांचे जीवन सुखी व समाधानी झाले आहे. निरनिराळ्या प्रकारच्या दुःखांनी त्रस्त झालेल्या लोकांना एका परमेश्वराची आराधना केल्याने व जीवनात तत्व, शब्द, नियमाचे आचरण केल्याने परमेश्वरी कृपेचा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. बाबांच्या कृपेने मानवाचे अंधकारमय जीवन प्रकाशमय बनवल्यामुळे आम्ही महान त्यागी बाबा जुमदेवजीचे आभारी आहोत. नमस्कार.